आज आपण राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन या अंतर्गत जे आपले बेंबळे चं क्लस्टर आहे, माढा तालुक्यामध्ये 4 क्लस्टर आहेत. त्यातलं बेंबळ्याच्या क्लस्टरमध्ये आपण ते मॅप्रोमध्ये माहिती भरत असताना जे आपले संजय लहू पवार हे शेतकरी आहेत त्यांच्या शेतावरती आपण आलेलो आहे. तर त्यांनी या जुन्या पपईची बाग आहे आणि त्या पपईच्या बागेमध्येच काकडी लावलेली आहे. तर ह्या काकडीच्या बाबतीत त्यांना जे अनुभव आला आहे ते अनुभव ते सांगतात. त्यांचं असं मत आहे की कल्टिवेशन म्हणजे रानाची मेहनत केलेली क्षेत्र आणि रानाची मेहनत न केलेले क्षेत्र अशा प्रकारच्या 2 शेतामध्ये 2 ठिकाणी एकाच पिकाला सम प्रमाणात खत दिलेलं, म्हणजे एका प्लॉटमध्ये सारखेच खतं दिलेलं, त्या प्लॅन्टचं जी काय ग्रोथ आहे त्या ग्रोथमध्ये दिसलेला फरक आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. बोला. इथं आपण कल्टिवेशन केलेलं आहे आणि पलीकडे कल्टिवेशन केलेलं नाही. इथं कल्टिवेशन जे केलेलं आहे त्याला सेम खतं सेम फवारणी आहे, त्या सगळं सारखंच आहे, तरी पण यात आणि यात एवढा फरक जाणवतो. आता इथपर्यंत तुम्ही कल्टिवेशन केलंय. हां, इथपर्यंत आणि इथून पुढे तुम्ही बिगर कल्टिवेशनचं आहे. म्हणजे जमिनीची कुठलीही हालचाल केलेली नाही. हालचाल जर नाही केली सर्व त्याचे जे जीवाणू वगैरे ते कमी होत नाहीत, मरत नाहीत आणि त्यात आहे ते पूर्ण तयार होण्यासाठी परत वेळ लागतो. म्हणजे जिथं मेहनत केली त्या क्षेत्रामध्ये त्यांची जी रूट म्हणजे ह्या जमिनीच्या जी स्थिती आहे स्ट्रक्चर बिघडत आहे. हां, बिघडत नाही. बरोबर आहे अगदी. म्हणजे सुरुवातीपासूनच मुळीला जे काय अन्नद्रव्य लागतात किंवा जशी स्थिती पाहिजे त्यांना तिथं ते ग्राउंड तयार होतं आहे, रूट झोन तयार होतो आहे. त्या साईडला बघा ही वळ कल्टिवेशनची आहे आणि ही वळ बिगर कल्टिवेशनची आहे. बरोबर आहे. म्हणजे याची वाढ बघा तुम्ही आणि ह्याची बघा, याचा ग्रोथ किंवा काळोखी आणि ग्रीनरी जास्त बळी पडत नाही, पण ही रोगाला जास्त बळी पडत. अगदी बरोबर. हां, इथं असं समजा हे रोगाचं झाड आहे इकडं, तर इकडं रोगाची झाडं दिसतच नाही. म्हणजे आपण जमिनीची मेहनत सतत करतो याच्याबद्दलचा हा मेसेज आहे की सतत जमिनीला हलवायची काही गरज नाही. एकदा तुम्ही बेड सोडून घेतल्यानंतर जर त्याचं व्यवस्थितपणे आपण निगा राखली बेडची आणि न मेहनत करतासुद्धा वेगवेगळी पिकं आपल्याला घेता येतात. आणि हा सगळा माल म्हणजे पपई उभा आहे, पपई मॉलला जाते टेंभुर्णीला, आणि हे आता काकडी नाझिया हे सुद्धा मॉललाच जाते. चांगल्या प्रकारचं पीक आपण बिगर मेहनतीचं म्हणजे एकदाच चांगली मेहनत करून घ्यायची आणि त्याच्यावर वारंवार पिकं घेत राहायची. पिकाची ग्रोथ चांगली राहते, जमिनीचं स्ट्रक्चर चांगलं राहतं आणि त्याच्यामुळं पिकाला रोगाला कमी प्रमाणात पिकं बळी पडतात. जवळजवळ 5 वर्ष झालं या शेताची मेहनत केलेली नाही. यामध्ये याच्या अगोदर पपईच्या अगोदर केळी होती. केळी सर्वसाधारणपणे त्याची 3 पिकं घेतली, सुरू, खोडवा आणि निडवा, आणि नंतर ते सगळं मटेरियल त्यातच टाकलं आणि बिगर कल्टिवेशनचं फक्त याच्यावर 2,4-D फवारून घेतलं त्या पिलांवर आणि नंतर पॉवर टिलरने फक्त ती पिलं मोडण्यासाठी पुढं एकदा आणि मागं एकदा असं केलं आणि त्याच्यावर पपई लावली. बरोबर. आणि पपई आता संपत आली बऱ्यापैकी आणि ह्याच्यावर आता काकडी उभा. किती महिन्याची पपई लावून किती दिवस झाले? जवळजवळ 2 वर्ष झालं पपईला. बघा, म्हणजे 2 वर्षापासून या जमिनीला कसल्याही प्रकारची हालचाल नाही. 5 वर्षापासून नाही. 5 वर्षापासून नाही. पीक जेव्हापासून आहे तो. आणि पपई 2 वर्षापूर्वीची अशी आहे, ती पपई तशीच आहे. त्याच बेडवरती हे काकडीचा प्लॉट लावलेला आहे. एवढाच मेसेज आहे की जमिनीची जास्त हालचाल करू नका. त्यांचं जे स्ट्रक्चर आहे आणि ते सगळं व्यवस्थित तसंच राहावं. ते अन्नद्रव्य कुजलेल्या मुळ्यांचं या पिकाला मिळू शकतं. अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याला आलेला अनुभव या ठिकाणी आपल्याला संजय भैया पवार, बेंबळे, तालुका माढा यांनी सांगितलेला आहे. धन्यवाद.